नमस्कार. शाई प्रतिष्ठान आयोजित साहित्य केसरी महाकाव्य करंडक 2026 साठी स्वरचित कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे तो वृक्ष उन्मळून पडला. शीर्षक आहे तो वृक्ष उन्मळून पडला. विनम्र सादर. धरतरी कुशीत जन्मला वाढला, आज वृक्ष तो उन्मळून पडला. धरतरी कुशीत जन्मला वाढला, आज वृक्ष तो उन्मळून पडला. परोपकारी जीवन होते तयाचे, सद्गुण मानवाने घ्यावे झाडाचे. परोपकारी जीवन होते तयाचे, सद्गुण मानवाने घ्यावे झाडाचे. तप्त उन्हातही बहरत राहिला, आज वृक्ष तो उन्मळून पडला. सोबतीला घनदाट वृक्ष नव्हते, कर्म करत राहणे माहीत होते. सोबतीला घनदाट वृक्ष नव्हते, कर्म करत राहणे माहीत होते. सावली फळे फुले देऊन गेला, आज वृक्ष तो उन्मळून पडला. त्याच्यामुळेच तर पाऊस पाणी, पक्ष्यांची घरटी किलबिल गाणी. त्याच्यामुळेच तर पाऊस पाणी, पक्ष्यांची घरटी किलबिल गाणी. विश्रांतीस आसरा सर्वांना दिधला, आज वृक्ष तो उन्मळून पडला. उमासल्या जीवांना गारवा देणे, जगण्यास प्राणवायू देत राहणे. उमासल्या जीवांना गारवा देणे, जगण्यास प्राणवायू देत राहणे. यासाठी तो नेहमी सळसळला, आज वृक्ष तो उन्मळून पडला. मनुष्यवने लागलाय संपवायला, हेच कारण मातीची धूप होण्याला. मनुष्यवने लागलाय संपवायला, हेच कारण मातीची धूप होण्याला. त्याचाही मुळासकट तोल ढळला, आज वृक्ष तो उन्मळून पडला. जर का अशीच स्थिती राहील, कठीण बिकट परिस्थिती येईल. जर का अशीच स्थिती राहील, कठीण बिकट परिस्थिती येईल. जगुनी जगवावे शिकवून गेला, आज वृक्ष तो उन्मळून पडला. धरतरी कुशीत जन्मला वाढला, आज वृक्ष तो उन्मळून पडला. आज वृक्ष तो उन्मळून पडला. धन्यवाद.